सावकाश सोडत. प्रत्येक श्वास घेताना त्याचं निरीक्षण करायचे. श्वास घेताना येणारी अनुभूती व श्वास सोडताना येणारी अनुभूती यामध्ये फरक आहे, तफावत आहे. त्या दोन्ही अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक श्वास घेताना या चराचर सृष्टीतील चैतन्य, आनंद, उत्साह, भरपूर सारी पॉझिटिव्ह एनर्जी, शुद्ध हवा आणि जे आपल्या शरीर आणि मनाला हवंय हे सगळं प्रत्येक श्वासाबरोबर भरभरून घ्या आणि शरीरातील प्रत्येक स्नायू पेशींपर्यंत ते पोचवा. तर प्रत्येक उच्छ्वासाच्या वेळी शरीरातील राग, मनातील राग, द्वेष, ईर्ष्या, आपल्याला असणारा इतरांबद्दलचा तिरस्कार, त्याचबरोबर मनात जे काही नको नको ते वाईट विचार आहेत, निगेटिव्ह विचार आहेत, ते अशुद्ध हवा हे पूर्णपणे शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला ही कल्पनाच करायची आहे. श्वास घेताना शुद्ध हवा किंवा पॉझिटिव्ह एनर्जी शरीरातील प्रत्येक स्नायू पेशींपर्यंत पोहोचवली जाते. तर प्रत्येक उच्छ्वासाच्या वेळेस शरीरातील अशुद्ध हवा आणि त्याचबरोबर जे काही नकारार्थी विचार आहेत ते शरीराच्या बाहेर काढून टाकतोय. जे काही टाकावे ते सगळं शरीराच्या बाहेर काढून टाकतोय अशी कल्पना करा. सरावाने ते पुन्हा तुम्हाला खूप इझिली जमायला सुरुवात होणार आहे. तर आता सूचना दिल्याप्रमाणे सगळ्यांनी श्वासाच्या नोंदी मात्र नक्की नोंदवा. 1 मिनिटामध्ये किती वेळा श्वास घेतला आणि सोडला जातो. एकदा श्वास घेतला आणि सोडला की 1 आवर्तन, अशी किती आवर्तन 1 मिनिटात होतात. त्याचबरोबर एका ओंकाराला उच्चारायला किती सेकंद कालावधी लागतो, या दोन्हीच्या नोंदी ठेवणं आवश्यक आहे. आता आपण करणार आहोत अवयव ध्यान. दिवसभराचं जे काही केलेलं कार्य आहे त्यामुळे शरीरावर आलेला थकवा आणि मनही थकलेलं असेल, ताण असेल मनावरती, हा संपूर्ण ताण शरीर आणि मनावरचा, सुरुवातीला शरीरावरचा ताण आहे तो अवयव ध्यानामध्ये हळूहळू पूर्णपणे काढून टाकणार आहोत. तर मनावरचा ताण ज्यावेळी आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास सुरुवातीला करतो त्यावेळी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतं आणि ज्यावेळी ओंकाराचं उच्चारण पूर्णपणे करतो त्यावेळी शरीर आणि मनावरचा दोन्हीवरचाही ताण निघून जाऊन शरीर खूप ताणविरहित होतं, तर मन खूप प्रसन्न आणि आनंदी व्हायला मदत होतीये. डोळे अलगद मिटा. सुरुवातीला आज हाताची ज्ञानमुद्रा म्हणजे अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जुळलेली आणि 3 बोटं आहेत ती जुळवून घ्या, पण अर्धवट गोलाकार बोटं. हाताचं मनगट आहे ते तुमच्या इझिली मांडीवरती येईल असं ठेवायचे. हात कुठेही कोपरातून ताणायचे नाहीयेत. तर ते हात कोपरात दुमडून इझिली हात तुमच्या मांडीवरती ठेवा. डोळे हलकेसे मिटून घ्यायचे, कुठेही दाबून घ्यायचे नाहीयेत. परंतु बसायला एखादी पिलो घ्या, जेणेकरून तुम्ही तुमचा पाठीचा कणा आहे, जो माकड आहे, हाड आहे, ते जर उशीवर टेकून बसलात तर तुम्ही खूप कालावधीसाठी स्थिर मांडी घालून बसू शकता आणि पाठीमध्ये बाक पण येत नाहीये त्याच्यामुळं. तर शक्यतो पिलो घ्या बसायला किंवा खुर्चीत बसा. अगदीच काही जमत नसेल, खाली बसत असाल तर भिंतीला टेका तुमची कंबर आणि पाठ दोन्हीही, म्हणजे पाठ सरळ राहायला खूप छान मदत होईल. ज्यावेळी तुम्ही पाठ अगदी सरळ एका रेषेत ठेवता परंतु ताणविरहित ठेवता त्यावेळी उच्चारलेला ओंकार आहे तो खूप दीर्घ व्हायला खूप मदत होती. तर याची पण अनुभूती घ्यायची प्रत्येकाने. तुम्ही कसेही बसून म्हणत असाल तर तुम्हाला काही कालावधीनंतर थकल्यासारखं वाटेल, आळस वाटेल आणि ते सोडून द्यावं वाटेल. म्हणजे तसं न करता दिलेल्या ज्या सूचना आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करा, म्हणजे आपोआपच ओंकाराचं उच्चारण खूप दीर्घ होईल आणि त्या ओंकाराच्या उच्चारातून मिळणारे जे व्हायब्रेशन्स आहेत त्याचे संपूर्ण शरीर आणि मनावरती सुपरिणाम होणार आहेत. सुरुवातीला आपल्या कमरेच्या मणक्यांवरती लक्ष केंद्रित करा. कमरेचे मणके आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे स्नायू ढिले सोडा. माकड हाड शिथिल करून घ्या. डावी आणि उजवी हिप शिथिल करायचे, ढिली सोडायचे. परत आता पाठीच्या शेवटच्या मणक्यांवरती लक्ष केंद्रित करा.
पाठीचे शेवटचे मणके आणि आजूबाजूचे स्नायू ढिले सोडून द्या. पाठीचे मधले मणके आणि आजूबाजूचे स्नायू. पाठीचे वरचे मणके आणि आजूबाजूचे स्नायू ढिले सोडा. दोन्ही खांद्याने खांद्यांच्या पाठीमागच्या दोन्ही भुजा शिथिल करा. लक्ष आपल्या खांद्यांवरती केंद्रित करा. डावा खांदा खांद्यापासून कानापर्यंत जाणाऱ्या शिरा शिथिल करा. डाव्या हाताचा दंड, कोपर, कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग, मनगट ढिली सोडा. डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, करंगळ्याने पूर्ण तळहात ढिला सोडा. गळ्याची डावी बाजू, छातीची डावी बाजू, डाव्या बाजूच्या बरगड्या शिथिल करून घ्या. पोट आणि ओटीपोटाची डावी बाजू शिथिल करायची आहे. विशेष करून आपली आंतरिंद्रिय आहेत ती ढिली सोडायची आहेत. छातीची डावी बाजू, डाव्या बाजूच्या बरगड्या, गळ्याची डावी बाजू पूर्णपणे ढिली सोडा. गळा, छाती, पोट, ओटीपोट, कमरेची आणि जांघेची डावी बाजू, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, टाच, तळपाय, पायाचा वरचा चवडा शिथिल करा, ढिला सोडा. शरीराची डावी बाजू संपूर्ण शिथिल झालेली आहे. आता उजव्या बाजूकडे लक्ष केंद्रित करा. उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, करंगळी आणि पूर्ण उजवा तळहात ढिला सोडा. उजव्या हाताचं मनगट शिथिल झालेलं आहे. मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग, कोपर, दंड आणि उजवा खांदा ढिला सोडा. खांदापासून कानापर्यंत जाणाऱ्या शिरा शिथिल करून घ्या. गळ्याची उजवी बाजू, छातीची उजवी बाजू, उजव्या बाजूच्या बरगड्या, पोट आणि ओटीपोटाची उजवी बाजू, विशेष करून नाभीचे स्नायू आणि आंतरिंद्रिय ढिली सोडा. कमरेची आणि जांघेची उजवी बाजू, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, टाच, पूर्ण तळपाय ढिला सोडा. हाताच्या बोटांपासून गळ्यापर्यंत आणि गळ्यापासून ओटीपोटापर्यंत, तर दोन्ही मांड्यांपासून पायाच्या नखांपर्यंत शरीराची संपूर्ण डावी आणि उजवी बाजू शिथिल झालेली आहे आणि अगदी सैलसरित्या ढिली सोडून दिलेली आहेत. मानेपासून पायाच्या टाचेपर्यंत शरीराची सर्वात महत्त्वाची म्हणजे पाठीमागची बाजू शिथिल केलेली आहे. लक्ष आपल्या चेहऱ्यावर केंद्रित करा. दोन्ही दातांचे जबडे, जीभ आणि टाळ्याचे स्नायू ढिले सोडा. हनवटी, खालचा आणि वरचा ओठ, डावी आणि उजवी नाकोळी शिथिल करा, ढिली सोडा. दोन्ही गाल, दोन्ही कान, दोन्ही डोळे, डोळ्यांची बुबुळं, पापण्या, भोय आणि पूर्ण कपाळ ढिलं सोडा. केसांची मुळं आणि टाळूचे स्नायू शिथिल करून घ्या. केसांच्या मुळांपासून पायाच्या नखांपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे आणि अगदी सैलसरित्या जमिनीवर ढिल्ल सोडून दिलेलं आहे. ओंकाराची प्रार्थना आणि त्यानंतर आपण ओंकाराचं उच्चारण करणार आहोत. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. बिंदू स्वरूप अशा ह्या ओंकाराला माझा कोटी कोटी प्रणाम. आपण ग्रुपवरती जसं ओंकाराचं चित्र टाकलेलं होतं ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. ओंकाराच्या पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्णपणे आकाशी कलरचा आहे आणि त्यावरती गडद केशरी रंगाचा ओंकार गिरवलेला आहे किंवा काढलेला आहे. ह्यातील आकार आहे तो 2 सेकंद, त्याच्या पुढचा उकार आहे तो 3 सेकंद आणि मकार आहे तो पूर्ण 5 सेकंदाचा
असा टोटल 10 सेकंदाचा ओंकार उच्चारण्याचा प्रयत्न करायचा. प्रयत्न ह्या शब्दावरती जोर आहे. कोणीही घशाला ताण देऊन, ओढून ताणून ओंकाराचं उच्चारण करायचं नाहीये. तर जितकं सॉफ्ट पॅलेटमध्ये ओंकार उच्चारता येईल तेवढा उच्चारण्याचा प्रयत्न करूया. चला पुन्हा एकदा एक श्वास घ्या. सावकाश सोडून द्या. आणखीन एक श्वास घेऊन ओंकाराच्या उच्चारणाला एकत्र सुरुवात. अ, अ,